हॅलो माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मज्जेत आहात ना? मी अमुताई तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आले आहे. हो, पण गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी मी काय सांगते बरं तुम्हाला? एक्झॅक्टली. अमुताईच्या गोष्टींचा हा चॅनल सबस्क्राईब करायचा, बेल आयकन क्लिक करायचं. म्हणजे मी नवीन गोष्ट पोस्ट केली की लगेच तुम्हाला त्याची सूचना मिळेल. आणि गोष्ट आवडली तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे मग तुमच्यासारख्या अनेक छोट्या छोट्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही गोष्ट पोहोचू शकेल. चला तर मग आता गोष्टीला सुरुवात करूया. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अशोक की हरी पतंग. ही मस्त गोष्ट आपल्यासाठी लिहिली आहे मार्गरेट किड यांनी. ह्याच्यातली छान छान चित्र काढली आहेत मेरिलिन हर्ष यांनी. चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट नई दिल्ली यांनी हे पुस्तक आपल्यासाठी प्रकाशित केलंय. ही चित्र बघितली? वेगळीच वाटतायत ना? याला कोलाज शैलीची चित्र म्हणतात. कोलाज म्हणजे काय सांगू का? रंगीत रंगीत कागद हाताने फाडायचे, त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे चिकटवून एक छानसं चित्र तयार करायचं. तुम्हाला ट्राय करायचंय का? मी सांगू तुम्हाला कसं तुम्ही करू शकता हे. आपल्याकडे वर्तमानपत्र मॅगझिन्स येतात ना, त्याच्यामध्ये रंगीत रंगीत जाहिराती असतात, रंगीत चित्र असतात. त्या जाहिरातीतले चित्रांमधले जे रंगीत भाग आहेत ते हाताने फाडून काढायचे, त्याचे तुकडे करायचे हाताने. मग आपण एका कोऱ्या कागदावर पेन्सिलने चित्र काढून घ्यायचं आणि त्यामध्ये हे रंगीत तुकडे चिकटवून सुंदर चित्र तयार करायचं. तुम्ही प्रयत्न करून पहा बरं. आणि जर हे करायला तुम्हाला मज्जा आली, आवडलं तर मला नक्की कळवा. कुठे कळवाल बरं? अमुताईच्या गोष्टी @gmail.com या मेल ॲड्रेसवर. बरं, आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. तर गोष्टीचं नाव आहे अशोक की हरी पतंग. अशोक और सोना एक घर में रहते थे. उनका घर बड़े शहर के पास था. दादा दादी बाबा माँ और छोटा मुन्ना भी उसी घर में रहते थे. उनके घर के पास ढेर सारी रेत थी. अशोक और सोना को रेत में खेलना बहुत अच्छा लगता था. माँ कभी कभी मुन्ने को भी उनके साथ खेलने छोड़ देती थी. पर मुन्ने को तो खेलना ही नहीं आता था. वो सारे खेल बिगाड़ देता था. अशोक को दूसरे लड़कों के साथ पतंग उड़ाना बहुत भाता था. सोना डोर संभालने में उसकी मदद करती थी. अशोक की सबसे प्यारी पतंग हरी पतंग थी. वो उसे आसमान तक उड़ा सकता था. उनके घर के पास एक छोटी पहाड़ी थी. एक दिन अशोक और सोना हरी पतंग को पहाड़ी पर ले गए. पहाड़ी पर चढ़कर वे पतंग उड़ाने लगे. दोनों ने मुड़कर घर की ओर देखा. ओह, दूर बगीचे में वो बड़ी सी चीज क्या थी? वो एक गाय थी. बगीचे की गोभियां खा रही थी. गाय को भगाने के लिए अशोक तेजी से दौड़ा. सोना पतंग की डोर पकड़े खड़ी रही. जब गाय भाग गई तब अशोक दौड़कर फिर सोना के पास आ गया. अरे, पर सोना गई कहाँ? वो पहाड़ी पर नहीं थी. अशोक दौड़कर चोटी पर चढ़ा और चारों ओर देखने लगा. उसने देखा सोना पहाड़ी की दूसरी तरफ थी. वो पतंग की डोर से लटकी हुई थी. अशोक उसकी मदद करने फिर से नीचे भागा. तुम्हारी पतंग तो बहुत भारी है, सोना ने कहा. इसने मुझे घसीटकर यहाँ पहुंचा दिया, पर मैंने भी छोड़ा नहीं, पकड़े रखा. तुम तो बड़ी अच्छी बहन हो, अशोक ने कहा. मैं तुमसे बहुत खुश हूं. तुम न होती तो मेरी हरी पतंग जरूर खो जाती. माँ उन दोनों को खाने के लिए बुला रही थी और वे एक दूसरे का हाथ पकड़कर घर आ गए. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? दोन छोट्या छोट्या गोड मुलांची, एकमेकांना मदत करणारी मुलं, एकमेकांशी छान खेळणारी मुलं. आणि घराकडे पण त्यांचं लक्ष होतं जरी पतंग उडवायला गेले तरी. गाय आली होती त्यांच्या शेतात, त्याला हुसकवायला पार डोंगरावरनं खाली आला तो धावत धावत. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्की कळवा. अमुताईच्या गोष्टी @gmail.com वर. लवकरच एक नवीन छान गोष्ट घेऊन मी पुन्हा येईन. अच्छा, बाय.